मुंबईच्या दिशेने निघालेलं लाल वादळ ठाणे जिल्ह्यामध्ये दाखल। विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांचा लॉंग मार्च। आज मुख्यमंत्र्यांसोबत भाकपच्या शिष्टमंडळाची मुंबईत बैठक। लाल वादळाच्या शिष्टमंडळाला मंत्री गिरीश महाजनांचा फोन। लॉंग मार्च मुंबईत न आणण्याची विनंती। तर मुंबईत आल्यावर चर्चा करू, मात्र लॉंग मार्च सुरूच राहणार, जेपी गावित यांची महाजनांना माहिती। मंत्री गिरीश महाजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला विसरले। वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा संताप। महाजनांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणाला बसणार। पुढारी न्यूजशी बोलताना माधवी जाधव यांचा इशारा। मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये आंबेडकरी अनुयायी आक्रमक। धुळे बस स्थानकाजवळ महाजनांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, तर पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करणार। येत्या 5 दिवसांमध्ये मुंबईकरांना मिळणार नवा महापौर। महापौर पदासाठी अर्ज सादर करण्यास आज आणि उद्याची मुदत। भाजप शिवसेना दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे गटस्थापन करणार असल्याची माहिती। पुढच्या 2 दिवसांमध्ये भाजपचा महापौर पदाचा चेहरा ठरणार। राजश्री शिरवडकर, योगिता कोळी, शीतल गंभीर आणि रितू तावडे यांची नावं आघाडीवर। मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित साटम यांच्यातील बैठकीत होणार अंतिम निर्णय। राज्यामध्ये थर्माकोलवर बंदी, तरीही सजावटीसाठी थर्माकोलचा वापर। शिवाजी पार्कवरील प्रजासत्ताक दिनाच्या सजावटीमध्ये थर्माकोलचा वापर। शिवाजी पार्क मैदानाचा एक भाग संपूर्णपणे थर्माकोलनं भरला। पुणे महापालिकेचा मुळामुठा नदीकाठ सुधारणा योजनेचं 90% काम पूर्ण, मात्र पर्यावरण प्रेमींकडून प्रकल्पाला विरोध। नैसर्गिक काठ उद्ध्वस्त करून सिमेंटचे कट्टे बांधणं हा भंपक विकास। विश्वंभर चौधरी यांची टीका। मुंबईतील 12 विभागांमध्ये आजपासून पाणी कपात। मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरातील 11 विभागांमध्ये 7 फेब्रुवारीपर्यंत पाणी कपात। पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।